सखी सावली काव्यांजली। थँक गॉड केबिनच्या दारात कोणीतरी आलंय हे पटकन लक्षात आलं आणि फाईल हातात घेतली, नाहीतर काही खरं नव्हतं। पण याची बायको इथे कशासाठी आली उगाच? हीच ती जागा। कुणाला ट्रीट द्यायची असेल ना तर ह्यापेक्षा बेस्ट जागा असूच शकत नाही। माझं ना अत्यंत आवडीची जागा आहे। स्टुडिओ मधून निघाल्यापासून 9व्यांदा सांगितलंय तुम्ही मला। आय मीन सिरियसली, तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मला, आणि तुम्ही मला पाणीपुरीच्या गाडीवर घेऊन आला। खरंच खूप साधं सोपं जगता हो तुम्ही। प्लीज हा साधेपणा असाच टिकून ठेवा। या साधेपणामुळेच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता। चला आता चला। तुम्हाला माहितीये माझी आई मला बाहेरचं काहीच खाऊ देत नाही। आय मीन मी तिला काही सांगितलं की ती म्हणते की घरीच बनव आणि सगळं घरीच बनव। आय मीन ऑब्विसली माझी काळजी वाटते तिला म्हणूनच, पण अशानेच मी पाणीपुरी बऱ्याचदा घरीच खाल्ली। नाही ते पण बरोबर आहे, पण अशा गाडीवर पाणीपुरी खायची मजाच वेगळी असते। इथे स्वच्छता आणि चव एकदम उत्तम दर्जाचं मिळेल तुम्हाला। हो? अरे का ताई, बहुत दिनों के बाद लगता है आज कुछ तो स्पेशल होगा। हाँ, आज कोणीतरी मला स्पेशल ट्रीट देणार आहे। प्रीतम साहिब, आप और हम गरीब की गाड़ी पे हमने तो भाग खुल गए। आइए आइए। क्या ताई, आपने हमको पहले तो बताना था। इतने अहो बड़े आदमी। दादा असू द्या, ते जरी मोठे स्टार असले ना तरी आपल्यासारखेच खूप साधे आहेत। त्यांना ना अशा सगळ्या साध्या सुध्या गोष्टी खूप आवडतात। असा कटिंग चहा मी बऱ्याच वर्षांनी पितो। कटिंग चहाची मजा काही वेगळीच। शिवा दादाच्या पार्टीसाठी चीअर्स। तुम्हाला हे ठिकाण आवडेल अशी खात्री होती म्हणून मी ते घेऊन आले। बरं, तुम्हाला तिखट पाणीपुरी की मीडियम? कसे तुम्ही जे सांगाल। ठीक आहे दादा, 2 प्लेट तिखट पाणीपुरी बनवा। तुम्ही इथली पाणीपुरी खाल ना तर जगातल्या सगळ्या पाणीपुरी विसरून जाल। म्हणजे आता जरी तुम्ही मला ट्रीट देत असाल तरी ही ट्रीट लक्षात राहणारी असेल तुमच्यासाठी। विश्वजित, अरे तुझ्यासाठी डबा घेऊन आल्यात त्या। पिऊन करे डबा देऊन परस्पर जात होत्या, तेवढ्यात माझं लक्ष गेलं, मग मी त्यांना वर घेऊन आलो। अगं काव्या, एखाद दिवस मी कॅन्टीन मध्ये खाल्लं असतं। हा, तू उगाच त्रास का करून घेतलास? अहो त्रास कसला? अरे बायकांनाच काळजी असते नवऱ्यांची, नवरे उगाचच ॲटिट्यूड दाखवतात, बायकांची काळजी पण घेत नाहीत। अरे बघ जरा, तुझ्यासाठी डबा घेऊन आल्यात त्या। बरोबर आहे सर, पण बरं झालं आल्या। मी त्यांना म्हटलं पण तुम्ही ऑफिसमध्ये आलात हे आमच्यासाठी ऑनर आहे। विश्वजित, मगाशी मी पाहिलं काल यांचा कमिशनरतर्फे सत्कार झाला। अरे मीडियामध्ये फोटो आणि बातमी पण आली आहे। एवढं सगळं होऊन सुद्धा तू आम्हाला काहीच कळवलं नाहीस। नाही सर, सांगायचं नाही असं नाही, तुम्ही सांगायला आलो होतो पण तुम्ही मीटिंग मध्ये होतात म्हणून राहिलं ते। मिसेस प्रभुदेसाई, तुमचं खरंच कौतुक आहे। अहो तुम्ही अन्नपूर्णा आहातच, एक आयडियल वाईफ आहात आणि शिवाय एक आयडियल सिटीजन सुद्धा। थँक्यू सर। तर तुम्ही बसा, मला एक अर्जंट मीटिंग आहे, 15 मिनिटात संपून ती मी लगेच येतो। बर। पण तुम्ही जाऊ नका। हो। मिस श्रेष्ठा,
तुम्हाला मी एक असाइनमेंट दिली होती, ती झाली का पूर्ण? नाही सर, मी करते काम. इथे उभं राहून काल संध्याकाळीच द्यायची होती, ती आधी पूर्ण करा. हो सर. येस मिस्टर मेहता, रिझ्यूम इन फ्यू मिनिट्स. ओके. अहो, मी थेट तुमच्या केबिनमध्ये आले म्हणून तुम्ही चिडले नाहीत ना माझ्यावर? मी खरं तर बाहेरच डबा देऊन निघून जाणार होते, पण तेवढ्यात तुमचे सर आलेत. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून यावं लागलं मला. काव्य तू बस, मी आलोच. हो. अहो दादा 2 प्लेट हव्यात. अरे ताई, एकच प्लेट मध्ये खाल्ला तर प्रेम इन्क्रीज. हा. नाही नाही, तसं काही नाहीये. घ्या तुम्ही. नाही नाही प्लीज तुम्ही घ्या, तुम्हालाही ट्रीट आहे. मला तिखट लागलं आणि तुम्ही हसताय. नाही तर काय, तुम्हीच तर सांगितलं होतं की तिखट बनवा म्हणून. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, पाणी प्या. कशा दिसता तुम्ही बघा, नाक लाल बुंद झालंय सशासारखं. काही काय. दादा मला मिठा. मला पण गोड द्या. आई, बघ ना कसं किकू चाललंय यांचं. प्रीतम आजपर्यंत खूप दुःखात होता, अपसेट होता. आता बघ हिच्यावर पाणीपुरी खातोय, जोक्स करतोय. मला काय सांगते, तूच बघ या कार्तीनं काय जादू टोना केला देवच जाणे. वेडी आहे का ती? प्रीतम सारखा स्टार तिच्याशी मैत्री करतोय. आणि ही बघ, मी असते ना तर आतापर्यंत 100 फोटोज काढले असते, 50 रील्स केल्या असत्या, सॉलिड फेमस झाले असते मी. रीलचं भूत आहे ना तुझ्या डोक्यातनं काढून टाक पहिले. तो मुळात हे सगळं होण्यासाठी तिने प्रयत्न तरी केलेत, तू ते सुद्धा करत नाहीयेस. आई, सगळं करेन मी. त्याआधी ह्यांच्या पाणीपुरीच्या आनंदावर पाणी फेरूया. काय झालं? काय चाललंय? तुझी बायको इथे मुळात आलीच कशी? हा, तुझी आणि माझी ही अशी एकच स्पेस आहे, त्यातही ती आली. तिला येऊच कसं दिलंस? मी बॉस घेऊन आले, बघितलंस ना तू? अरे पण तुला कळतंय का की ती आज स्वतः इथे आली आहे? उद्या तुझ्या आईला घेऊन येईल, मग परवा तुम्ही सगळे मिळून इथे फॅमिली गेट टुगेदर करा. तुम्ही जसं बोलू नकोस ग. हे बघ, ती इथे आली, मलाही आवडलेलं नाहीये. मुळात तू डबा विसरलाच कसा? अरे हा, ती स्वतः इथे डबा घेऊन यावी म्हणून तू मुद्दाम विसरलास? आणि मला असं का वाटेल? तुझं काही सांगता येत नाही आजकाल. एनिवे, तुझी बायको आपल्या स्पेस मध्ये ढवळाढवळ करते हे मला जरा सुद्धा आवडलेलं नाही. यू नो व्हॉट,
मला तर असं वाटायला लागलं की तुझ्या या स्पेस मधून आता मीच एक्झिट घ्यायला. श्रेष्ठा, एक मिनिट. काव्या, इथे येऊन तू खूप मोठा आगाऊपणा केलायस. अंजली, मला एक प्रश्न होता. मी थोडं सिरियस आहे आणि तुम्हाला जर स्त्री म्हणून राग येणार असेल तर तुम्ही उत्तर नाही दिलं तरी चालेल. हा विचारा ना. नक्की ना? आणि प्लीज पर्सनली घेऊ नका. मुलींना पाणीपुरी एवढी का आवडते? तुम्ही पण ना. हो, पण हा खरंच खूप सिरियस प्रश्न आहे. काय बोलतायत ग आई? थांब पुढे. तर पाणीपुरी ना, पाणीपुरी हा आम्हा मुलींसाठी एक मोठा आनंद असतो. म्हणजे कसं असतं, जेव्हा मूड फ्रेश होतो तेव्हा पाणीपुरी खायची, मूड ऑफ असला की पाणीपुरी खायची, दुःख विसरायचं असेल तेव्हा पाणीपुरी खायची. म्हणजे पाणीपुरी आम्हा मुलींसाठी बेस्ट फ्रेंड सारखी असते. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जर का आपल्याला कोणाचा बेस्ट फ्रेंड बनायचं असेल तर आपल्याला पाणीपुरी सारखं बनावं लागेल. आई हे दोघं काय बोलतायत? काही कळत नाहीये. ह्यांना इथून पळवण्यासाठी काहीतरी करूया ना. काहीतरी करावं लागेलच, पण काय? आई काय करते? त्यांच्या डोक्यात टाकतेस का दगड? डोक्यात दगड घालणार नाहीये. ते पाणी दिसतं तुला? हा. त्या चिखलाच्या पाण्यात हात दगड मारणार, ते पाणी त्यांच्या अंगावर उडेल. मग त्यांना इथून जावंच लागेल ना. तू आता चल. अहो किती छान आहे तुमची केबिन. माझी ना एक इच्छा होती तुमची केबिन बघावी, तुम्ही त्या केबिन मध्ये बसून काम करताना बघावं. अहो तुम्ही इथे खुर्चीवर बसून दाखवा ना मला. काय? हा, काय काय बालिशपणा आहे? रोजच बसतो मी तिथे. तू आलीस म्हणून काही वेगळं करणार आहे का मी? घरी जा. हो जाईन मी, पण एकदा बसून दाखवलं असतं तर. तुला कळतंय का मी काय म्हणतोय? माझी या ऑफिसमध्ये एक पोझिशन आहे, माझी स्पेस आहे. आणि बायकोनी त्या स्पेसमध्ये यायचं नसतं हे कळत नाही तुला? म्हणून इतकी वर्ष तुला या ऑफिसमध्ये घेऊन नाही आलो मी. सतत सतत एम्बॅरेस करत राहते मला. आणि मुळात तू ऑफिसमध्ये आलीसच का? नाही, मी येणारच नव्हते. मग खालीच डबा देऊन निघून जाणार होते, पण तुमचे सर आले, त्यांनी आग्रह धरला. त्यांना कसं नाही म्हणणार म्हणून यावं लागलं. पण ठीक आहे, मी निघते.
हे काय मिसेस प्रभुदेसाई चाललात तुम्ही? अहो मी तुम्हाला थांबायला सांगितलं होतं. विश्वजित त्यांना असंच जाऊ देतोयस तू? तू त्यांना चहा कॉफी काय विचारलंस की नाही? अरे पहिल्यांदाच आल्यात ऑफिसमध्ये त्या. मिसेस प्रभुदेसाई तुम्ही बसा. अहो नाही नको राहू दे. अहो बसा बसा. ठीक आहे बस. अहो इथे नाही, इथे बसा, विश्वजितच्या खुर्चीवर. इथे? अहो इथे कसं? अहो बसा, मी सांगतोय ना. बसा प्लीज. ठीक आहे. अहो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते. तुम्ही कसे विश्वजितच्या मागे खंबीरपणे उभे आहात? स्ट्रॉंग सपोर्ट. मी हिला विशूच्या आयुष्यातून दूर करायला बघतीये आणि ही इथे त्याच्या खुर्चीत येऊन बसते. हिची एवढी हिंमत. एक सेल्फी. हाँ को साहब, पानी पूरी पसंद आई को ना? पसंत, बहुत पसंत आहे. नेक्स्ट टाइम पाणीपुरी खायची असेल ना तर इथेच येईन. ऐ, दादा एक फोटो काढा. जरूर जरूर. सब आडवा. मिसेस प्रभुदेसाई तुम्ही खरंच खूप इनोसंट आहात. माझी एक चुलत बहीण आहे ना, ती अगदी तुमच्यासारखीच आहे. तुम्हाला पाहिलं ना की अगदी तिची आठवण होते. मी काय म्हणतो विश्वजित, या वर्षीच्या फॅमिली गेट टुगेदरला तू यांना घेऊन ये. अरे बघतोस काय, तू कधीच आणत नाहीस त्यांना. ओके आणतो. मिसेस प्रभुदेसाई तुम्ही आमच्या लेडीज स्टाफला ना नवीन उत्साह मिळेल असं मोटिवेशनल स्पीच द्या. म्हणजे घर सांभाळणं, उत्तम स्वयंपाक करणं, बाहेरच्या गोष्टी मॅनेज करणं, डबा पोचवणं, या सगळ्या गोष्टी कशा मल्टीटास्किंग तुम्ही करता. शिवाय तुम्ही एक मोठं रॅकेट एक्सपोज केलं, तरुण मुलींना एका मोठ्या ट्रॅपमधनं वाचवलं. यू आर सिम्पली ग्रेट. आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हे स्माइल. विश्वजितकडे तुम्ही कुठली कंप्लेंट केली असेल असं मला वाटत नाही. काय विश्वजित? नाही नाही बघ. नाहीतर काही बायका सारख्या किरकिर करत असतात. विश्वजित तुला मिसेस प्रभुदेसाईंसारख्या बेटर हाफ मिळाल्यात. तू खूप लकी आहेस. थँक्यू सर. आणि हो मिसेस प्रभुदेसाई, आपल्या स्माईलने आपली कामं कशी निभावून न्यायची हेही आमच्या स्टाफला शिकवा बरं का. अहो नाही नाही, मी असं सगळ्यांसमोर कधी काही बोलले नाहीये. मला नाही जमणार. सर तिला खरंच नाही जमणार. बाकीची कामं जमतात ना, मग हेही जमेल. स्पीच द्यायचं म्हणजे द्यायचं. इट्स माय ऑर्डर. बरं, म्हणजे मी प्रयत्न करेन. सर. हे श्रेष्ठा, तुमचं काही काम आहे का? हो सर. सर मी म्हटलं होतं ना की आपल्या ग्रुपचे जे क्लायंट आहेत ते प्रचंड अपसेट आहेत. मी जस्ट त्यांच्याशी बोलले. ते आपल्याबरोबरचं असोसिएशन थांबवायचं म्हणते. सर तुम्ही प्लीज त्यांच्याशी एकदा बोलून घ्या ना. आय थिंक तुम्ही दोघं हा मॅटर हँडल करताय ना? येस सर. हो सर. तुम्हाला दोघांना त्यांना थांबवता येत नाही? एका मागून एक असे आपले क्लायंट सोडून गेले तर आपलं नुकसान होईल. सर मी काय म्हणते, आपण कमी प्राइसमध्ये जर सर्व्हिस डिलिव्हर केली तर. व्हेरी गुड सर. म्हणजे आपण लॉस बेअर करायचं, हे काय सोल्युशन आहे का श्रेष्ठा? काव्या, आज तुझ्यासमोर माझा इन्सल्ट होतोय. माझा टोन येईल ना तेव्हा असा बदला घेईन की